श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 4. कुरवपूरला वासव अंबिकेचे दर्शन. श्री पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही तिघेही ध्यानाला बसलो. त्याआधी पळणीस्वामी म्हणाले, बेटा माधवा, वस्ता शंकरा, आपण तिघेही आता ध्यानाला बसू. ध्यानात जो अनुभव येईल त्यावर चर्चा करावी अशी श्री वल्लभांची आज्ञा आहे. याचा अर्थ भविष्यात आपल्याला काहीतरी विशेष आध्यात्मिक अनुभव येणार असतील. आजचा दिवस शुभयोगांनी युक्त असलेला उत्तम दिवस आहे. 25/5/1336 व आपल्या जीवनात मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे. मी आज स्थूल शरीराला इथेच सोडून सूक्ष्म रूपाने कुरवपूरला जाणार. एकाच वेळी सूक्ष्म रूपाने 4-5 ठिकाणी जाऊन विहार करणे ही माझी सहज क्रीडा आहे. आत्ता आपण श्रीपादांचे ध्यान करू. श्रीपादांची आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरवपूरला जाईन. स्वामी अनुग्रहाची सुलभता. पळणीस्वामींचे बोलणे ऐकून मी त्यांना विचारले, स्वामी माधवाने सूक्ष्म रूपाने श्रीपादांचे दिव्य दर्शन घेतले. तुमचाही सूक्ष्म रूपाने श्रीवल्लभांशी संबंध येतो. मी मात्र त्यांचे नावच ऐकले आहे, त्यांचे रूपही बघितलेले नाही. तेव्हा मी श्रीपादाचे ध्यान कसे करू? पळणीस्वामी हसत म्हणाले, श्रीपादांवर भक्ती असली की सर्व काही सिद्ध होते. कासवी दुरूनच आपल्या विचार तरंगांनी आपल्या पिल्लांचे रक्षण करते. मांजर पिल्लांना तोंडात धरून त्यांचे रक्षण करते. तसेच श्रीपाद आपल्या भक्तांचे कुर्माप्रमाणे व मार्जराप्रमाणे रक्षण करतात. काही काळ साधना झाल्यानंतर मर्कट किशोरनयाने भक्तांचे पालन होत असते. याचा अर्थ परिपक्वता येताच माकडाच्या पिल्लांप्रमाणे भक्तांनाच गुरूला धरून ठेवावे लागते. त्यानंतर साधनावृद्धी होऊन परिपक्व झाले की मासे व त्याचे पिल्ले जशी स्वतंत्रपणे वावरतात, मोठा मासा पुढे पिल्ले मागे, तसे भक्त गुरुच्या मागे वावरतात. तू ध्यानाला बसल्यानंतर तेच तुला दर्शन देतील. श्रीवल्लभ भविष्याचा काही प्रमुख निर्णय घेणार असतील म्हणून त्यांनी मला सूक्ष्म रूपाने कुरवपूरला बोलावले असेल. काहीतरी उत्तम घटना घडणार असेल असे सांगून ते ध्यानस्थ झाले. मी व माधव पण ध्यानाला बसलो. आम्ही सुमारे 10 घटका ध्यानस्थ होतो. एकाच वेळी आमचे ध्यान संपले. ध्यानानंतर पळणीस्वामी फारच उत्तेजित दिसले. मी व माधव त्यांना त्यांच्या ध्यानात आलेले अनुभव सांगण्याची प्रार्थना करू लागलो. मंद स्मित करीत ते सांगू लागले. शिवशर्माची गाथा. श्रीपाद श्रीवल्लभांचे चिंतनाचे फळ. या कलियुगातील लोक मोठे भाग्यवान. कुरवपूर हे छोटेसे बेट आहे. तेथे श्रीपादांचे महात्म्य जाणणारे एक वेदज्ञ ब्राह्मण राहत. त्यांचे नाव शिवशर्मा व त्यांच्या बायकोचे नाव अंबिका. कुरवपूर गावात राहणारे ते एकच ब्राह्मण कुटुंब. ते यजुर्वेदी असून त्यांचे गोत्र कश्यप होते. उपजीविकेसाठी शिवशर्मा नदी ओलांडून पलीकडच्या काठी जात व ब्राह्मणोचित गावातले कार्य करून पुन्हा पेटावर येत. त्यांची संताने अल्पायुषी असायची. त्यातूनच एक मुलगा कसाबसा वाचला, तर तोही नेमका मंदबुद्धीचा होता. मुलाच्या चिंतेने ते कृश होऊ लागले. एके दिवशी श्रीपादांसमोर वेद पठण केल्यानंतर ते उदासपणे उभे होते. त्यांच्या मनातले भाव जाणून श्रीपाद मंदस्मित करीत म्हणाले, शिवशर्मा, इतर गोष्टी विसरून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्याचा मी गुलाम असतो. तुझी व्यथा व इच्छा मला सांग. शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्याहीपेक्षा महान पंडित व विद्वान होईल अशी माझी अपेक्षा होती, पण तो मंद व जडबुद्धीचा आहे. तुम्ही घटिताचे अघटित करण्यास समर्थ आहात. त्याला पंडित व विद्वान बनविणे तुम्हाला अशक्य नाही. यावर तुमची इच्छा. श्रीपाद म्हणाले, बेटा, कुणालाही त्याचे प्रारब्ध कर्म सुटत नाही. सृष्टी आपल्या अनुल्लंघनीय नियमाप्रमाणेच चालत असते. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून पती मिळतो. दान केले असता संतती मिळते. दान मात्र सत्पात्री करावे. दान घेणारा सत्पात्र नसेल तर अनिष्ट संभवते. सद्बुद्धी नसणाऱ्याला अन्नदान केले तर त्याच्या पापी कर्मातील पापी अंश अन्नदात्याकडे येतो. दान अहंकार रहित होऊन करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते. पूर्वजन्म कर्मदोषामुळे तुझा मुलगा मंदबुद्धीचा आहे. तुम्हाला अल्पायुषी पुत्र नको होता. तुम्हाला पूर्ण आयुषी पुत्र हवा होता. तो मिळाला. त्याचे पूर्वजन्म पाप नाहीसे करून त्याला विद्वान पंडित करावयास कर्मसूत्रानुसार तुला तुझे उरलेले आयुष्य त्याला द्यावे लागेल. वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवशर्मा आपले उरलेले आयुष्य देण्यास तात्काळ तयार झाले. ते म्हणाले, स्वामी, माझा मुलगा बृहस्पतीप्रमाणे विद्वान वक्ता व्हावा हीच माझी इच्छा आहे. यापेक्षा मला काय हवे? श्रीपाद म्हणाले, ठीक आहे. काही दिवसांतच तू मृत्यू पावशील. मृत्यूनंतर तू सूक्ष्म देहाने दिशिला नगरात म्हणजे शिर्डीत
निंब वृक्षाच्या तळाशी असलेल्या भूगर्भात तपश्चर्या करशील. काही काळानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशात जन्म घेशील. मात्र ही गोष्ट तू तुझ्या पत्नीला देखील सांगू नकोस. श्रीपाद श्रीवल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय. आविष्करण. थोड्या दिवसांतच शिवशर्मा वारले. अंबिका मुलाला घेऊन भिक्षा मागत जगू लागली. आजूबाजूचे लोक अवहेलना करीत. ते सहन न होऊन तो ब्राह्मणपुत्र आत्महत्या करण्यास नदीकडे धावत निघाला. ते असह्य होऊन त्याची आई अंबिका, बाळा असे नको करू म्हणत त्याच्या मागे धावत होती. नशीब बलवत्तर म्हणून श्रीपाद रस्त्यात भेटले. त्यांनी त्या मुलाला आत्महत्येपासून परावृत्त केले. अपार करुणेने त्याच्यावर दृष्टिपात करताच तो मुलगा क्षणभरात महान पंडित झाला. अंबिकेला त्यांनी आपले शेष जीवन शिवपूजेत घालावयास सांगितले. पुढच्या जन्मी श्रीपादांसारखा मुलगा तिच्या पोटी जन्माला येईल असा तिला वर दिला. खरे तर तिन्ही लोकात त्यांच्या समान कुणीच नसल्यामुळे स्वतः तिच्या पोटी जन्म घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. वासवी अवतरण व चरित्र. माझ्या सुयोगाने मी श्रीपादांसोबत कृष्णा नदीत स्नानाला गेलो. स्नान झाल्यावर श्रीपादांनी आत्मशक्तीने योगाग्नी प्रज्वलित केला. त्या योगाग्नीतून अद्भुत अग्निवर्चस्वी कन्यकांबा अवतरली. मी अनेक दिवसांपासून श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्यकांबाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न ध्यानात करत होतो, पण तसे झाले नव्हते. आज प्रत्यक्ष प्रकट झाल्यावर मी अंबिकेला साष्टांग प्रणिपात केला. मंदस्मित करणारे श्रीपाद अतिप्रसन्न जाणवले. श्री वासवी माता साक्षात श्रीपादांसारखी हुबेहूब दिसली. दोघांना बघणाऱ्यांना ते जुळे आहेत असा भास होत होता. श्री कुरवपूर महाक्षेत्रात श्रीपाद, वासवी माता व माझ्याशिवाय कोणी नव्हते. श्रीपादांच्या योगलीला अनंत आहेत. दिशिला नगरी कुठे असेल? विगतजीव शिवशर्मा केवळ सूक्ष्म देहाने तपश्चर्येत राहणे कसे साध्य आहे असा मी विचार करीत होतो. श्री वल्लभ अचानक म्हणाले, योगशक्ती अनंत आहे. दत्तप्रभूंचे योगमार्ग बहुचित्र विचित्र, नित्यनूतन, अपूर्व, अचिंत्य आहेत. थोड्या वेळाने योगाग्नीतून दिव्य वर्चस्वी दंपतीचे अवतरण झाले. ते कौसुंबी कुसुमश्रेष्ठी नावाचे श्री वासवी माताचे जननी जनक होते असे श्रीपाद म्हणाले. श्री वासवी माता थोडा वेळ ध्यानस्थ झाल्या. श्री वल्लभांनी आपल्या योगशक्तीने प्रज्वलित केलेल्या योगाग्नीतून श्री नगरेश्वर स्वामी अवतरले. नंतर श्री वासवी मातेचे सहोदर विरूपाक्ष अग्निप्रवेश झालेले 102 गोत्रज गोमठांना अवतरित केले. श्री वल्लभ प्रसन्नतेने म्हणाले, विरूपाक्ष नंदीश्वर अंशाने जन्माला आलेले आहे. त्यात माझा अंश पण मी निक्षिप्त केलेला आहे. सूर्यमंडलातून श्री शैल मल्लिकार्जुन लिंगात शक्तिपात करणारे आमचे आजोबा बापण्णावधानी पूर्वजन्मी भास्कर नावाने बृहत शिलानगरीत राजगुरू होते. ते ब्रह्मदेवाच्या अंशाने जन्माला आले. श्रावण शुद्ध पौर्णिमेला नक्की मी बृहत शिलानगरीत येणार. माझी बहीण श्री वासवी कन्यकावा माझ्या हाती राखी बांधणार. बेटापळणी माझे अवतार कार्य, लीला, महिमा निरंतर साध्य असतात. इतर त्याचे अनुकरणसुद्धा करू शकत नाही. माझ्या शक्ती पण इतरांना लाभणे अशक्य आहे. तुझ्या कठोर तपस्या फलरूपात सिद्ध वैश्य दर्शन, वासवी माता दर्शन, माता पिता कौसुंबी कुसुमश्रेष्ठी दंपतींचे दर्शन लाभले. आपण आता असलेले कुरवपूर हे भव्य स्थान होणार आहे. त्याचे दर्शन घ्या. अमोघ आश्चर्य. क्षणभरात महाप्रसादाची संकल्प मात्रात निर्मिती झाली. रत्नखचित सिंहासनासह आम्ही सगळे त्या प्रांगणात होतो. श्रीचरण अशा रीतीने सांगू लागले, गोमठ 614 गोत्रजपैकी अंबिकेत अग्निप्रवेश करणारे 102 गोत्रज मात्र होते. स्वारो चिमणू काळात ईश्वराला धारादत्त झालेल्या 18 गावांचे प्रधान गाव बृहतशिलानगर आहे. दत्तभक्त तुम्ही किंवा कुणीही बृहतशिलानगरात अंबिकेचे, नगरेश्वराचे, इतर देवतांचे दर्शन केल्यास विशेष फलसिद्धी लाभ होतो. दत्तनाम स्मरण जेथे होते तेथे अदृश्य रूपात वासवी माता निवास करते, अभिष्ट सिद्धी देते. जेथे वासवी कन्यकांबाचे नामस्मरण होते तेथे दत्तात्रेय गुप्त रूपात निवास करतात. स्वल्प श्रमानेही विशेष फल प्राप्ती मिळते. कृतयुगात मनुष्य सत्यसंकल्पी सिद्धसंकल्पी होतो. त्रेतायुगात यज्ञ, याग आदी कृत्ये विशेष व्हायचे. व्यापार युगात मंत्रशास्त्र प्रचार झाला. या कलियुगात तंत्रशास्त्र प्रामुख्याने विशेष होणार. तंत्र म्हणजे चैतन्य विस्तार. या समस्त सृष्टीचे मूलभूत तत्व मीच आहे. 33 कोटी देवी देवता, समस्त जीव, अनेक कोटी ब्रह्मांड माझ्यातच आहेत. माझ्यामुळेच चैतन्यवंत होऊन माझ्या अंशामुळेच विविध शक्ती प्राप्त करतात. सर्व नद्या जशा सागरात जाऊन मिळतात
तसेच कुठल्याही देवतेची केलेली आराधना मलाच पोहोचते. माझी आराधना ही समस्त देवी देवता आराधना समान फलदायी आहे. माझ्या परब्रह्म तत्वातून जगदरूपात दर्शित होणारे केवळ माझे प्रतिबिंबच आहे. मी व माझे प्रतिबिंब अभेद आहे. आदिपरादी शक्ती रूपात असणारा मीच परतत्व स्त्री पुरुष तत्वाच्या अतीत आहे. माझे पुरुष रूप दत्तात्रेय तर स्त्री रूप आदिपराशक्ती. म्हणूनच आगमवेत्ता पण श्रीकृष्ण श्यामलादेवी श्रीराम ललिताबिका म्हणतात, माझे स्थूलरूपी किरण माझा स्थूलरूप संचार प्रदेश पवित्र करतात. माझे सूक्ष्म शरीर या पृथ्वीवर व्याप्त आहे. माझे कारण शरीर कोटी कोटी ब्रह्मांड व्याप्त आहे. माझे महाकारण शरीर सच्चिदानंद स्वरूपी ब्रह्मानंद अनुभवत विष्टातीत असतात. या चारही शरीरात माझे चैतन्य एकाच काळात अस्तित्वात असते. कुठलेही जप तप योग प्रक्रियांनी किंवा इतर कुठल्याही विधिविधानांनी कुणीही मला प्राप्त करू शकत नाही. केवळ अनुग्रह विशेषानेच मी प्राप्त होऊ शकतो. माझ्यात लीन झालेले पुण्यात्मा त्या त्या संदर्भानुसार माझ्या संकल्पानुसार स्थूल शरीराने अवतरून माझी संकल्पपूर्ती करतात. परब्रह्मतत्व त्रिकशक्ती स्वरूपिणी अनघा लक्ष्मी माझीच शक्ती स्वरूपिणी आहे. माझ्या शरीरात वाम भागात असणारी अनघा लक्ष्मी व उजव्या भागात त्रिगुणात्मक माझे त्रिमूर्ती स्वरूप समस्त सृष्टी माझ्यातच आहे. सृष्टी स्थिती लय तिरोधान अनुग्रहासारखे कार्य निरंतर होत असते. प्रत्येक पदार्थ घनीभूत अक्षर स्वरूप आहे. सर्व अक्षर स्पंदनशील असतात. सर्व अक्षर मंत्र स्वरूपच स्पंदनशील असलेले नाद स्वरूपच महासरस्वती रूप घनीभूत शक्तीच महालक्ष्मी स्वरूप त्यातले निक्षिप्त शक्ती स्वरूपच महाकाली स्वरूप आहे. या क्षणी शक्ती झालेला मी पुढल्या क्षणी शाक्त व या क्षणी शाक्त मी पुढल्या क्षणी शक्ती. जगन्माता अपार कृपाळू व जगन्नियंता कठोर दिव्य न्यायाचे प्रतीक आहे. माझे पितृस्वरूप थोड्या कर्मापासून होणारे कठोर फल देण्याचे कार्य करते. शरणागत भक्तावरती कृपा माझ्यातल्या मातृस्वरूपामुळेच होते. खूप चुका केल्या तरी आई कमीच मानते. थोड्या पुण्याचे जास्त फलप्रसाद आई देते. या समस्त सृष्टीचा माता पिता गुरुस्वरूप मीच हे ओळख. तुझ्या मनातले संशय निवारण पण करणार आहे. श्री वासवी माता माझी सहोदरी कशी झाली ही तुझी शंका. पूर्वी अत्री अनसुयाचा पुत्र झालो होतो तेव्हा पाडण्यात झोका देताना सगळी मुलेच झाली. दत्ताच्या रूपाची एकही मुलगी झाली नाही असा विचार अनसुयेने केला. ती महापतिव्रता असल्यामुळे तिचे मनोसंकल्प तीव्र असल्यामुळे लगेच फलदायी झाले. पाडणा एकीकडे जाताना दत्ताचे रूप व परतताना वासवीचे रूप असे. स्वप्न की वैष्णवी माया अशा विचारांतच असतानाच तिथे अत्री महर्षी आले. ते म्हणाले, अनुसूया, त्रिगुणात्मक त्रिमूर्तींचे मूळ खरे तत्व काय असे असणार. यावर कठोर तपस्या करून दत्तात्रेयाला पुत्ररूपात प्राप्त केले. तिन्ही मूर्तीचे मूळ रूप गुरुस्वरूप हे जाणलो. हेच त्रिमण्णारायण स्वरूप. हेच स्वरूप स्त्री रूपधारी झाल्यास आदिपराशक्ती कन्यारूपात असते. ते दोघेही सृष्टी आधीपासून भाऊ बहीण रूपात आहेत. आहा, काय आश्चर्य. असे सांगून थोडा वेळ ध्यानस्थ झाले. माझे कुटस्थ चैतन्यच यथार्थ जाणले. तसंच अंबिकाचे स्वरूप पण जाणले. भविष्य काळात मी श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्याच्या आधी योगमाया अवतरण्यास वासवी कन्यका रूप धारण करण्याचा निर्णय ते समजू शकले. अत्री अनसुयेच्या इच्छेप्रमाणे दोघांचे रूप वेगळे नसून ते दत्ताचे नारी रूप आहे. म्हणून अंबिकाने मला राखी बांधली. अत्री अनसुयेचा कुमाररूपी दत्तच कलियुगातले श्रीपाद श्रीवल्लभ रूप होय. सर्व दत्त अवताराचे हे प्रथम रूप गुप्त राहणार. आदिपराशक्ती अवताराचे प्रथम अंबिका रूपच ही कन्यकांबिका म्हणून तिला पण अग्निस्वरूपात गुप्त ठेवले गेले. मनुष्य धर्म वेगळे, दैवी धर्म वेगळे. अंबिकेचे दिव्य मंगल रूप दर्शन होण्यास महापुण्य प्राप्त व्हावे लागते. आज तुम्हा सर्वांना बोलवण्याचे कारण आहे. अनंत चैतन्य स्वरूपी मी नामरूपात बंदी नाही. म्हणून माझे अनंत चैतन्य सागर तरंग रूपात उठून निश्चल स्थितीत राहू इच्छित आहे. साकारात असो की निराकारात मला फरक नसल्यामुळे हे रूप आजच गुप्त करू इच्छितो. अगो वासवी, तुझी इच्छा अभिप्राय सांग, असे श्रीपाद म्हणाले. श्रीपादांचे रूप इतक्या लवकर गुप्त होणे मला बाधाजनक वाटले. दिव्य मंगल स्वरूपिणी श्री वासवी माता प्रार्थना दृष्टीने श्री वल्लभांकडे पाहून म्हणाली, परमपूजनीय सहोदर, कल्लोळ तरंग रूपात निर्विकारात व्यत्यास नसल्यामुळे अनंत कल्याण गुणात्मक असे हे श्रीपाद श्रीवल्लभ रूप थोडे काळ झाल्यावर गुप्त करावे व हे दिव्य मंगल रूपाने साधकासाठी दर्शन व्हावे. हे स्वरूप देश कालादिभेद नसून स्थूल दृष्टीला गोचर होईल अशा रीतीने गुप्त होऊ देत. तुझा अवतार घेण्याचा संकल्पच असेल तर दुसरा शरीर धारण करू शकतोस.
हवे असल्यास हे शरीर समाधीस्थ असताना त्या समाधीतून भक्तांवर कृपा करू शकतोस. नरसिंह सरस्वती व स्वामी समर्थ जन्मसंकल्प. समस्त कल्याणकारी आदिशक्तीला उद्देशून श्रीपाद म्हणाले, हे वासवांबिके, तुझा संकल्प खरा ठरो. मी अजून 14 वर्षे म्हणजे 30 वर्षांचा होईपर्यंत या देहात राहील. नंतर काही काळ अदृश्य होऊन पुन्हा संन्यास धर्म उद्धारासाठी नृसिंह सरस्वती नावाने अवतरेन. 80 वर्ष संचार करून कदली दलदलीच्या वनात गुप्त होईल. तेथे 300 वर्ष तपोमग्न राहून प्रज्ञापुरात अक्कलकोट स्वामी समर्थ नावाने अवतार पूर्ण करीन. कधी अवधूत रूपाने, कधी सिद्ध पुरुष रूपाने माझ्या अपार दिव्यलीला दाखवत लोकांना धर्मानुरुक्त करेन. विदेशींना स्वामींचे अनुग्रह व नाम कर. श्रीपाद थोडा वेळ ध्यानस्थ होऊन विरूपाक्षाला बोलावून म्हणाले, बेटा विरूपाक्षा, एक आंग्ल श्वेत जातीय माझ्या दर्शनार्थ अनेक कष्ट सोसून कुरवपूरला पोहोचलेला आहे. हे स्वर्णमय प्राकार इतरांना गोचर नसल्यामुळे तो मला या बेटात शोधत आहे. तू त्याला इथे घेऊन ये. ह्या सर्वांना दुर्गम प्रांतात श्वेत आंग्ल जातीय कसा आला याचे आश्चर्य वाटले. विरूपाक्षाने त्याला जाणले. श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेताच त्याने खूप आनंदाने ओक्साबोक्सी लहान बाळासारखा रडत श्रीचरण पकडले. श्रीपादांनी त्याला उठविले. त्यांच्या नेत्रद्वयातून करुणामृत वाहत होते. अनंत शक्ती, अनंत प्रेममूर्ती, दिव्य भव्य असे त्यांचे स्वरूप होते. त्यांचे हृदय कोटी कोटी मातृप्रेमाची मूर्ती होते. श्रीवल्लभांनी त्याला जॉन असं संबोध केला. ते जॉनच्या डोळ्यात बघू लागले. जॉनला नेत्रदीक्षा देत आहेत की काय असे वाटले. थोड्या वेळाने त्याच्या भ्रूकुटीवर स्पर्श केला. त्या पवित्र स्पर्शाने तो दिव्यानंदात तल्लीन झाला. तितक्यात सगळ्यांना आकाशात बघायला सांगितले. दिव्यमय तेजांनी आकाशात देवनागरी लिपीत एक संख्या दिसली. ती संख्या चित्रगुप्तांची ध्यानसंख्या आहे अशी ओळख सांगितली. ती संख्या येत्या शतकात अतिप्रमुख गणांक होणार असे श्रीपादांनी सांगितले. 17416134873163881384105105727 ही विश्वसंख्या. याचा अर्थ अंतरार्थ पदार्थ तत्व शोधणाऱ्यास, परार्थ पदार्थ तत्व शोधणाऱ्यास त्यांच्या त्यांच्या स्थायीनुसार अवगत होणार असे श्रीपाद म्हणाले. श्रीपाद तेलुगूत बोलत असत. जॉनला मात्र ते समजत असे. जॉन जर्मनी भाषेत विचारायचा. श्रीपाद तेलुगूत उत्तर द्यायचे. किती आश्चर्यकारी विषय हा. श्रीपादांच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण लीलान्वित, महिमान्वित असतो. समस्त ज्ञान विज्ञान श्रीचरणी आश्रित असतात. श्रीचरण असे सांगू लागले, मी तेलुगू भाषेत बोलताना जॉन मात्र जर्मनी भाषेत समजतो. माझी वाणी त्याला जर्मनी भाषेत अनुवादित होते. मी माझ्या भक्तांसाठी न करू शकणारे असे कार्यच नाही. वाहू न शकणारा भार नाही. परिहार न करू शकणारी समस्या नाही. सर्व धर्म परित्याग करून त्रिकरण शुद्धींनी माझ्यावर विश्वास करणारे सदा धन्य होत. माझ्या वात्सल्य प्रसादाने प्रकृतीतील समस्त शक्ती तुमच्या श्रेयोदायी रूपात स्पंदित होईल. ते तुम्ही प्रमाण रूपात स्वीकारू शकता. या चतुर्दश भुवनात मला पाहिजे असे काही नाही. तुम्ही स्वधर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो. मी प्रेमस्वरूपी आहे. मला फक्त प्रेमाने जाणू शकता. सप्तर्षी मंडलात ध्रुव प्रमुख आहे. ध्रुवाला ध्रुवदेवता कशी प्राप्त झाली ते जाणा. केवळ पित्याच्या मांडीवर बसण्याच्या इच्छेने श्रीमन नारायणासाठी तप केले होते. श्रीमन नारायणाच्या दर्शनानंतर त्याची ती इच्छा पूर्ण झाली. श्रीमन नारायणाने त्याला ध्रुवपद दिले. इतकेच नव्हे तर आपल्या मांडीवर घेतले. पितृप्रेमाने तृप्त झालेला ध्रुव प्रभूच्या मांडीवर विराजला. कलियुगात ध्रुवच येशू प्रभू. कलियुगात ध्रुवच ख्रिस्त प्रभू रूपाने जन्माला आला आहे. तो देवालाच आपला पिता मानत असे. ज्या भावनेने तुम्ही मला भजाल त्या भावनेनेच मी तुम्हाला भेटेल. मरियम रूपी पवित्र आत्म्याला श्री वासवी कन्यकांबांनी आपली शक्ती प्रदान केली. मरियमच्या कन्या अवस्थेतच ध्रुव येशू रूपाने जन्माला आला. येशू मातापिता संयोगाने जन्मलेला नाही. येशू वारंवार माझा पिता म्हणावायचा. तो श्रीमन नारायणच, तुमचा समोरचा श्रीपाद श्रीवल्लभच. सिद्ध वैश्यमुनींनो, माझी सहोदरी वासवांबिकेसमोर तुम्ही वेदगान करा. तुमच्या पवित्र वेदघोषामुळेच येत्या शताब्दीत होणारे दुष्कर्म फल निवारण होईल. वासवांबिकेसहित श्री नगरेश्वराला वेदघोष अतिप्रिय आहे. आपल्यातील उपस्थित हा श्वेत जातीचा पुढच्या जन्मी हिमालय प्रांतात वेदपंडित कुटुंबात जन्माला येणार. योगी होऊन शंबल गावी परतणार. तुम्ही पवित्र वेदघोषाने कलुषपुरीत वायुमंडलातील दुष्ट शक्ती हाकलून काढा. सिद्ध वैश्यमुनींचे वेदघोष समाप्त झाले. श्री वासवी कन्यकांबिका, श्री नगरेश्वर, विरूपाक्ष,
कुसुमश्रेष्ठी दंपती सिद्ध वैश्यमुनी अग्निकुंडात प्रवेश करून अंतर्धान झाले. श्रीपादांनी जॉनला आशीर्वाद दिला. श्रीचरणांचे जीवनचरित्र ग्रंथ लिहिला असलेला बरा, असे जॉन म्हणाला. येत्या शतकात जॉनच्या इच्छेप्रमाणे जर्मन भाषेत श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र आविर्भवित होणार, असे स्वामींनी सांगितले. जॉनला अभय देत निरोप दिला. मला परत स्थूल देहात प्रवेश करण्यास सांगितले व स्वतः प्रयाग संगम स्नान करावयास निघालो म्हणत अदृश्य झाले. बाळांनो, आज 25/5/1336 शुक्रवार अतिपवित्र दिवस आहे. शंकरा, तुझे ध्यानामधील अनुभव सांग, असे पळणीस्वामींनी आदेश दिला. ओ स्वामी, मला एक यवन वेशधारी संन्यासींचे दर्शन झाले. ते अल्ला मालिक वारंवार म्हणत होते. ते निंब वृक्षाखाली बसलेले दिसले. ते 16 वर्ष आयुचे होते. दर्शनासाठी आलेल्यांना ते मी नानकपंथी मुसलमान असे म्हणाले. तसेच मी भारद्वाज गोत्राचा सद्ब्राह्मण आणि हे माझे गुरुस्थान, इथे गुरुवार शुक्रवारला पूजा करणारे भाग्यवान असेही म्हणाले. स्वामी, माझे ध्यान या यवन दर्शनांतच संपले. मला मात्र श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले नाही. ते यवन संन्यासी बसले होते. त्या जागी काही जण खोदू लागले. तेथे एक लहान गुहा होती व तेथे चारी बाजूला दिवे तेवत होते. थोड्या वेळाने ते यवन संन्यासी तेथे येऊन त्यांनी गुहेचा दरवाजा बंद केला व म्हणाले, हे माझे गुरुस्थान आहे, हे कोणी उघडू नका. स्वामी, माझे ध्यान असे असण्यात श्रीवल्लभांचे संकल्प काय असावे? यवनांचे पूर्ववृत्तांत. बेटा, श्रीवल्लभांचे तत्व अचिंत्य तत्व आहे. त्यांची लीला अशीच असे नक्की सांगता येत नाही. जगातील समस्त धर्मसंप्रदायांपद्धती सर्वांचा समन्वय करून त्यात सनातन धर्म मिसळणे हाच त्यांचा संकल्प. कलियुगातच सनातन धर्म पूर्ण विश्वात पुन्हा प्रतिष्ठित करणारे तेच. यहोवा म्हणजेच मी आहे, ते त्यांचे परब्रह्म स्वरूप. विश्वात प्रतिबिंबित सर्व चैतन्य, देवपुत्र भावित ख्रिस्तांचे चैतन्य, शांती सौख्य स्थिर करणारे प्रवाहरूपी पवित्र स्वरूप, परिशुद्ध झालेले चैतन्य आहे. ते तिन्ही रूप त्यांचेच. निर्मल विशुद्ध प्रेमाने अलभ्य दर्शन भाग्य जॉनला झाले, असे श्रीचरणांनीच सांगितले. तसेच यवन धर्म पण दत्त तत्वात अंतर्भाग आहे, हे जाण. महामती नावाचा महात्मा, निराकार मखेश्वराचा भक्त, तो देवाला अल्ला म्हणावायचा. त्याला सप्त स्वर्ग दर्शन झालेले. त्याला अल्लाला पाहण्याची इच्छा झाली. मुस्लिम फकीराच्या आश्रयात मुस्लिम धर्माचा जाणकार झाला. एका हिंदू महात्म्याच्या शिकवण्याने तो हिंदू धर्म जाणकार झाला. वाराणसीमध्ये एका महायोगेजवळ क्रियायोग शिकला. श्री दत्तांच्या एका अंशावताराचे दर्शन करून सोन्याचे नाणे मागितले. त्याचा गडवा भरेना, तेव्हा त्या अवधूताने 2 खजूर त्यात टाकले. तो संतुष्ट झाला. अशा प्रकारे दत्त चैतन्याचा त्याच्यात प्रवेश झाला. नंतर ते दिशीला नगरात गेले. ते जंगलातले एक छोटे गाव. संपूर्ण जंगली वातावरण असताना तिथल्या एका शिळेवर श्रीपाद श्रीवल्लभ ध्यानस्थ झाले. त्यामुळे ते शिळेवर जे कोणी ध्यान करतील त्यांना अद्भुत फलप्राप्ती होईल. तू पाहिलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली भूगृहात श्रीपाद श्रीवल्लभांनी 12 वर्ष तप केले होते. त्या 12 वर्षांत 12,000 वर्षांचे तपफल प्राप्त झाले होते. श्रीवल्लभांचे शरीर 12,000 वर्षांचे झाले. त्या गुफेत त्यांच्या जटा पसरल्या. त्यांच्या भुवया दाट झाल्या होत्या. त्यांच्या भुवया उचलून त्याचे डोळे बघावे लागत असत. ते तपफल श्रीचरणांनी त्या यवन बालसन्याशाला प्रदान केले. तो बालसन्यासी 4 वर्षांचा होता. तेव्हा श्रीचरणांनी आपल्या गुप्त रूपात गुहेत तप केले होते. तो बालसन्यासी 16 वर्षांचा होईपर्यंत 12 वर्षांचे तप पूर्ण करून म्हणाले, बाळांनो, मी सांगणारी घटना येत्या शताब्दीत होणारी आहे. ही वर्तमान घटना नाही. श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री नृसिंह सरस्वती या नावांनी 80 वर्ष अवतरून संन्यास धर्माचा उद्धार करण्याचे कार्य करतील. नंतर गुप्त रूपाने कदलीवनात 300 वर्षे तपोनिष्ठेने राहतील. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नावाने अवतरून प्रज्ञापूर येथे वास्तव्य करतील. अवतार समाधीनंतर ते श्री शैल मल्लिकार्जुन लिंगात समावतील. तू पाहिलेले यवन संन्यासी वृद्धावस्थेपर्यंत राहतील. त्यांच्यात श्रीपाद श्रीवल्लभ आपले चैतन्य समाविष्ट करतील व त्यांना आपल्यासारखे करतील. बेटा शंकरा, तुला गुहेत दिसलेल्या 4 नंदादीपांच्या मध्ये श्रीवल्लभांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. ब्रह्माच्या 4 पावलांनी जगाचे 16 भागात विभाजन झाले. या 4 पावलांचे प्रतीक म्हणजेच 4 नंदादीप. ते आपल्या योगाग्नीने प्रज्वलित करून त्यामध्ये श्रीपाद तपश्चर्येत राहिले. ब्रह्माची 4 पावले म्हणजे प्राकुप्रती दक्षिणोत्तर दिशा होत. त्यातल्या पहिल्या पादाच्या पीक कलेच्या उपासनेमुळे उपासक प्रकाश तेज प्राप्त करतो. दुसऱ्या पादाची कला पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, समुद्र आहेत यांची उपासना करणारा दिग्विजयी होतो. तिसऱ्या पादाच्या कला अग्नी, सूर्य, चंद्र, विद्युत आहेत. त्यांचे उपासक ज्योतिष्मंत होऊन जगात यशस्वी होतात.
प्राण, चक्षु, श्रोत्र, मन या चौथ्या पादाच्या कला आहेत, यांची उपासना करणारे स्वतंत्र होतात. उत्तर दिशेचे विजयी ज्ञानी, दक्षिण दिशेची विजयी भूत प्रेत पिशाच बाधामुक्त, पूर्व दिशाचे विजयी ऐश्वर्यवान, पश्चिम दिशांचे विजयी यांना राजेशाही प्राप्त होते. चारी दिशांचे विजयी दिग्विजयी होतील. श्रीपाद दिशावस्त्रधारी होत सर्व दिशांच्या अनंतत्वात प्राप्त आहेत, म्हणूनच त्यांना दिगंबर म्हटले जाते. श्री दत्त दिगंबर श्रीपाद दिगंबर आहेत. श्री चरणांच्या स्थूल सूक्ष्म कारण शरीरातून हजारो किरण कला व्यक्त होत असतात. काही किरण अंशावतारात अवतरण घेतात. त्यांचे नियमित कर्तव्य पार पडताच ते अंश मूळस्थान श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. ते सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान, अनुग्रह एकाच वेळी करतात. विश्वसृष्टीत होणारे स्पंदन सृष्टीतत्व रूपात, त्यांची स्थिती स्थितीतत्व रूपात, लय लयतत्व रूपात, ते स्पंदनजनक स्थान मूलतत्वात पोहोचण्याला तिरोधान म्हटले आहे व जीवांवरची करुणा, दया त्यासंबंधी स्पंदनांना अनुग्रह म्हटले आहे. कलियुगातील मानव धन्य केवळ स्मरण केल्याने दत्तप्रभूची अनुग्रह प्राप्ती. युगबदलामध्ये मानव हा अल्पशक्तिमंत असतो, म्हणून परातत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या पातळीपर्यंत उतरते. शरीरधारी होऊन प्रभूचे अवतरण होते. हे संपूर्ण अनुग्रह सूचक आहे. अशा प्रकारे प्रभुतत्व खालच्या पातळीत उतरल्यामुळे थोड्या परिश्रमांमुळेच मानव उत्तम फलप्राप्ती करू शकतो. म्हणूनच कलियुगातील मानव धन्य व भाग्यवान आहेत, कारण त्यांना थोड्या प्रयत्नांतच प्रभू सानिध्याचे सुख प्राप्त होते. केवळ स्मरण करताच त्यांना दत्तप्रभूचा अनुग्रह लाभतो. माणसाला पतित होण्यास जितका वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ अनुग्रह लाभण्यास लागतो. हे परमसत्य आहे. स्मरण, अर्चन, कीर्तन अशा नवविध भक्तीने त्याला श्रीप्रभूचे सान्निध्य लाभते. अनन्य भावे शरण आलेल्या भक्तांचे सारे पापकर्म, दोषयुक्त विषय वासना, वाईट संस्कार सर्व श्रीपाद प्रभूंच्या चैतन्यात मिसळून जातात व श्रीपादांच्या दर्शनांपासून श्रेयोदायक शुभस्पंदने शरणागत भक्तांमध्ये परिवर्तित होतात. श्रीचरणाच्या चैतन्यात समाविष्ट झालेले पाप समुदाय ते पवित्र नदीत स्नान करून किंवा आपल्या योगाग्नीत जाळून भस्म करतात. त्यासाठी स्वतः तप करून त्याचे फळ शरणागतांना देतात. अशा प्रकारे कर्मसूत्राचे अतिक्रमण न होऊ देता भक्तांचे रक्षण करतात. दरक्षणी आपल्या भक्तांचे कर्मध्वंस करण्यासाठी उग्र रूपात वावरतात. विमुक्तीचा प्रसाद देतात. म्हणून पादुकांना शरण येणारे भक्त न कळतच कर्मबंध विमुक्त होतात. अशा प्रकारे पळणीस्वामींनी सर्व सांगितल्यानंतर मी माझ्या मनातल्या शंका धीट होऊन विचारल्या, स्वामी, साडेसाती वगैरे परमेश्वरालाही भोगावेच लागतात. ही ग्रहबाधा श्रीगुरु कशा प्रकारे टाळतात हे कृपा करून सांगा. बेटा शंकरा, खगोलातील ग्रहांचे जीवांशी मैत्रत्व अथवा शत्रुत्व नसते. मानव जन्माच्या वेळी प्रारब्ध कर्मानुसार तथा ग्रहदशेमध्ये जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून त्याला शुभ अशुभ फळे मिळत असतात व तो तशी कर्मे भोगीत असतो. अशुभ ग्रहांच्या दोष निवारणार्थ मंत्र, तंत्र, यंत्र योजून फायदा झाला नाही तर जप, तप, होम यांचा आश्रय घ्यावा. तेही करून ग्रहबाधा झाली तर त्या अवयवाचे दुखणे सुरू होते. महर्षी विश्वकल्याणासाठी अनेक प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्याचे तपफल मानवी कल्याणासाठी देत असतात. त्यामुळे विश्वात उत्पन्न होणारी अनिष्ट स्पंदने माणसांना न सतावता जिथे उत्पन्न झाली त्या मूळ बिंदूतच नाहीशी होतात. तसेच माणसाने जपतप केले तरी या अनिष्ट स्पंदनांनी तीव्रता कमी होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे थोडेसे पुण्यकार्य केल्याने विशेष शुभफळ मिळणे यालाच अनुग्रह म्हणतात. बेटा, क्रियायोग सिद्धांताप्रमाणे सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान, अनुग्रह विवरण तुला सांगितले. आता तू तुझा ध्यानात असताना काय बघितलेस ते सांगून त्याचे स्पष्टीकरण मी करत आहे. तू ज्या मुस्लिम साधूला ध्यानात बघितलेस ते भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांच्या शक्तीचाच विशेष प्रकारे प्रसार करतील. तू निंब वृक्षाखाली भूगर्भात तेवणारे 4 नंदादीप बघितलेस. हा असाधारण योग आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी काही विशिष्ट उद्देशाने तुला तो अनुभव दिला असेल. त्याचे मर्म त्यांनाच माहीत. त्यांची लीला अगाध आहे. त्यात फार गूढ प्रयोजन असते. इतकेच नव्हे तर कुणाला न समजणारे ते दैवी रहस्य पण असू शकते. हे एवढेच सांगण्यास त्यांची अनुमती होती. त्याचप्रमाणे मी हे वर्णन केले आहे. समस्त सृष्टी श्रीपादांच्या नजरेत फिरत असते. त्यांच्यासारखे तेच इतर कोणत्याही स्पष्ट मापदंडाच्या कक्षेत न येणारा हा विषय आहे. विश्वनियंत्याच्या विभूती योगसिद्ध अमेय असतात. पळणीस्वामींचे स्पष्टीकरण ऐकून मी आनंद विभोर झालो. उडुपी क्षेत्रातून निघाल्यापासून कुरवपूरला पोहोचेपर्यंत अनेक चित्रविचित्र घटना घडत होत्या. हे सगळे अनुभव ग्रंथस्थ करावे त्यासाठी गुरुची अनुमती मिळवावी. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनानंतर त्यांच्या चरणापाशी याविषयी प्रार्थना करावी असे मला वाटू लागले.
श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातले भाव अचूक ओळखले. ते म्हणाले, तुझ्या मनातले भाव मला कळले. भविष्यात भक्तजनांच्या हितार्थ त्यांचे चरित्र लिहावे असे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामाचे वंशज व श्री वासुदेवांचे संभाषण. माधव सांगू लागला, महात्मा, मी ध्यानात कौपिनधारी ब्राह्मण संन्याशाला बघितले. ते अग्नीची व सूर्याची आराधना करीत होते. ते एका वेदपंडिताशी बोलत होते. तुम्ही आत्ता मला दिलेले श्रीफळ मी एका मुस्लिम फकीराला देऊ इच्छितो. तो मुस्लिम फकीर माझ्यापेक्षा उच्च स्थितीत आहे. ते माझ्या भावासमान आहेत. ते त्रिकालवेदी आहेत. तुमच्या जवळचे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ताम्रपत्र ग्रंथ मी घेतो. माझे अग्रज माननाच्या मुस्लिम फकीरापाशी घेऊन जातो. त्यांचे आशीर्वाद घेतो. यातले सर्व अंश यथार्थ आहेत का? यामध्ये थोडी स्वकल्पना आहे का? कितपत सत्य कितपत असत्य याबाबतचे निर्णय करू. निर्णय केल्यावर त्यावर विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिणार आहे, असे म्हणाले. ते वेदपंडित म्हणाले, अहो, मी दिलेले श्रीफळ तुम्ही त्या मुस्लिम फकीराला देऊ शकत नाही. तुमचा प्रयत्न फोल ठरणार. श्रीपाद श्रीवल्लभांच्या संकल्पाने चरितामृत ग्रंथ लिहून झालेला आहे. हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ महापुरुष, ऋषी, देवता महापवित्र मानतात. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे हा ग्रंथ लिहिल्यामुळे त्यातले एकही अक्षर बदलण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नाही. अनेक पिढ्यांपासून हा ग्रंथ आमच्याकडे आहे. जीर्णप्रत गंगार्पण करण्याची आज्ञा श्रीपादांचीच आहे. अनेक पिढ्यांपासून आम्ही तो जपत आलो. श्रीपादांच्या आज्ञेविना कोणाही महान लोकांना या ग्रंथाविषयी आम्ही कळवणार नाही. तुम्ही त्यातले काही भाग बदलण्याच्या प्रयत्नात आहात. या ग्रंथावर हात ठेवले की श्रीपादांच्या चरणस्पर्शांचे अनुभवती होणारे वंशज आम्ही आहोत. तुम्ही श्रीपादांपेक्षा महान असाल तर तुमची आज्ञा शिरोधार्यच. तुम्ही संन्यास वेशधारी, आम्ही गृहस्थ. तुमचे न ऐकण्याचे साहस आम्ही करू शकत नाही. तुम्ही हे श्रीफळ दिशीला नगरीत पोचवी शकल्यास तो ताम्रपत्र ग्रंथ परत तुम्हाला सोपवून मी यज्ञोपवीत त्याग करून स्वतःला चांडाल म्हणून घोषित करीन. तुम्ही सांगितलेल्या मुस्लिम फकीराला नंदादीपाविषयी माहीत असल्याचे सांगत आहात. ती दिशीला नगरी काही काळाने शिरधी नगरी होणार असे सांगत आहात. आमच्या वंशात एका अवधूतांनी दत्तात्रयांच्या अंशावताराला औरंगाबादमध्ये पाहिले. त्यांना दिशीला नगरी घेऊन जाणार असे इतक्यातच सांगितले होते. तुम्ही पिठिकापूर येथे जाऊन तेथे श्रीपादांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करू शकणार नाहीत. पिठिकापूर येथील अनेक लोक कलह, शुष्क वाद प्रतिवाद व कुतर्कावाद वेळ घालवणारे आहेत. तेथे आध्यात्मिक तप्त जीव नाहीत. आमच्या पूर्वजांकडे तुम्ही पादुका प्रतिष्ठापना करू शकलात तर आनंदच होईल, पण त्यास श्रीपादांची कृपा हवी. श्रीवल्लभांच्या संकल्पाविना झाडाचे पान देखील हलणार नाही. आमच्या वंशजांना मानवी कीर्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान नको. श्रीवल्लभ आमच्या घरी लहान मुलाच्या रूपात, अदृश्य रूपात वावरतात हा आमचा विश्वास आहे. स्वामी, हेच मी ध्यानात पाहिले. तेव्हा पळणीस्वामी म्हणाले, वस्तांनो, हे वेदपंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामाच्या वंशातील आहेत व ते सर्व श्रीपादांना बालरूपातच पाहतात. वंशातील लोकच नव्हे तर कोणीही कुठलेही कुळ, जात, वंश, देश, योगाचे लोक जे श्रीपाद श्रीवल्लभांना बालरूपात पाहून वात्सल्य भक्ती करतात त्यांच्याकडे श्रीपाद प्रभू बालरूपातच गुप्तपणे वावरतात. हा विषय साक्षात श्रीवल्लभांनी पिठापुरात सांगितलेला होता. श्रीचरण मामांच्या घरी जन्मले होते. त्या कुटुंबातले लोक श्रीवल्लभ पिठापूरहून गेल्यावर काही वर्षांनी दुसरीकडे गेले. श्रीवल्लभांचे आई वडील पण पिठिकापूरवासीच होते. त्यांचे वंशज पण तसेच गाव सोडून गेले. दिशीला नगरातील मुस्लिम फकीरात कालांतराने श्रीपादांनी संपूर्ण शक्तिपात केला. वंग देशात गदाधर महापुरुषाचा जन्म झाला. तो काळिकांबेच्या उपासनेने मोक्ष मागताच त्याची इच्छा जगज्जननीने मान्य केली. तुझ्या आश्रित लोकांसाठी त्यांच्या पापपुण्य हिशोबाप्रमाणे अनुग्रहित करण्यास तुम्हाला पुन्हा जन्मावे लागेल, असे देवी म्हणाली. त्यांनी देवीची आज्ञा स्वीकारली. तितक्यात देवीने दिशीला नगरच्या मुस्लिम फकीराला सूक्ष्म देहाने यायला सांगितले. तो मुस्लिम फकीर 3 दिवसांसाठी शरीर तिथेच टाकून भक्तांना मी अल्लाकडे जाऊन 3 दिवसात येतो असे सांगून आला. काळिकांबा दुसरे कोणी नसून बृहतशिला नगरीची वासवी कन्या कापरमेश्वरीच. गदाधाराच्या आश्रितांचे पापपुण्याचे हिशोबभार त्या मुस्लिम फकीराला तिने दिला. जगज्जननीने आपले अंश त्या फकीरात निक्षिप्त केले. श्रीवल्लभांनी पण आपले अंश त्यांच्यात निक्षिप्त केले. त्या फकीराने पुन्हा 3 दिवसांनी आपल्या स्थूल शरीरात प्रवेश केला. तेव्हा तो विशेष भक्तिवंत झाला. त्याचे निवासस्थान असलेल्या मशिदीची मातृभावाने सेवा करू लागला. त्याचे कारण जगन्मातेच्या अंशाचा त्यात प्रवेश झाला होता. त्यामुळेच तो भक्तांवर मातृवात्सल्याने प्रेम करू लागला. बेटा, हे सगळे येणाऱ्या शतकात घडणार आहे. ध्यानातल्या वेदपंडितांचा जो स्नेहपात्र वैश्य होता तो कोपिनधारी अवधूताला म्हणाला,
स्वामी, आमचे आतिथ्य स्वीकारा. आम्ही आर्यवंश आहोत. जगज्जननी श्री वासवी कन्यकांबा आमच्या कुळात जन्माला आली. तुम्ही स्वतः भोजन सामग्री शिधा स्वीकारा. वेदपंडित देखील वैश्य कुलोत्तमाचे आतिथ्य स्वीकारण्याची प्रार्थना करू लागला, पण कर्मठ ब्राह्मण यतीने भिक्षा स्वीकारण्याला नकार दिला. श्री वल्लभांना व श्री वासवी मातेला त्यांचा राग आला होता. त्यांनी त्या अवधूताचे जन्माहंकार कमी करण्यास शिक्षा ठरविली. अवधूत पिठिकापुरीला पोहोचला. आचार व्यवहार बाह्यपूजा विधानाला प्रामुख्य देणाऱ्या पिठिकापूरच्या ब्राह्मणांनी अवधूताचे जोरदार स्वागत केले. श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबांचे घर तेव्हा दुसऱ्यांच्या ताब्यात होते. अवधूतांनी ते यजमानांशी संपर्क साधून श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थानी श्री पादुका प्रतिष्ठेचा संकल्प केला व चांदीच्या पादुकांची विधिवत पद्धतीने प्रतिष्ठापना केली. मध्यरात्री एका चोराने त्या पादुकास्थानी प्रवेश केला. त्यावेळी घरमालक चोराला म्हणाला, अरे, श्रीपाद श्रीवल्लभ अवतारावर माझा विश्वास नाही, या अवधूत स्वामीवर पण विश्वास नाही. तू या पादुका घेऊन जा व विकून आलेल्या रकमेत अर्धे मला दे. ते चोराला पटले व त्याने पादुकांची चोरी केली. दुसऱ्या दिवशी पादुका दिसेनात, तेव्हा अवधूत खिन्न झाले. अवधूतांनी दुसऱ्या पादुका तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली. पादुकांची पूजा अर्चा त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. त्या रात्री अवधूतांनी त्या पादुकांजवळ बसून दत्तस्त्रोतांचे पठण सुरू केले. त्यावेळेस त्या पादुका हवेत उडून अवधूताच्या डोक्यावर प्रहार करू लागल्या व तद्वंतर त्या गुप्त झाल्या व त्याच वेळेस श्रीचरणांची वाणी ऐकू आली. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत होते, मी स्वतः गुप्त होऊन राहू शकतो, तर पादुका गुप्त ठेवू शकत नाही का? तुम्ही पाठविलेले श्रीफळ दिशिला नगरीस पोहोचले तर माझ्या मामांची शपथ खरी करावी लागेल. हे सर्व माझ्या इच्छेविरुद्ध होत आहे. त्यामुळे ते श्रीफळ वाटेतच खाल्ले गेले. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत तुला देण्याचे कारणच नाही. तू मला कोण समजलास? भोगी की योगी? मला सर्व सारखेच आहे. मी चांबार आहे, कातडे काढून चपला शिवतो, हीच माझी वृत्ती. तुझ्यासारख्या अहंकाराच्या चामड्याची चप्पल शिवली तर काहीच चुकणार नाही, अशी गर्जना ऐकू आली. अवधूत घाबरून थरथरू लागला. दुसरे दिवशी याच अवधूताचा सन्मान करणारे सर्व पिठिकापूरवासी त्या अवधूताला खोटा संन्यासी, पादुका चोर असे म्हणू लागले. अवधूताच्या उपस्थितच पादुका कशा अंतर्धान पावल्या असे प्रश्न विचारू लागले. यामुळे ते अवधूत अपमानित होऊन पिठिकापुरातून निघून गेले. ही पुढे होणारी घटना आहे, असे पळणीस्वामी म्हणाले. पळणीस्वामी पुढे म्हणाले, बेटा, श्रीपादांच्या चरित्रात विश्वास न बसणाऱ्या लीला असतात. त्यांच्या चरित्रांवर शंका कुशंका व्यक्त केली तर ब्रह्मराक्षस जन्मप्राप्ती होते. चरितामृतावरील शंकेमुळे अवधूताची खरी बोलीसुद्धा पिठिकापुरात शंकास्पद ठरली. माधव म्हणाला, स्वामी, मी सूक्ष्म देहाने पिठिकापूर येथे गेल्याविषयी सांगू का? त्यावर पळणीस्वामींनी होकार दिला. मी सूक्ष्म देहाने पिठिकापुरात एका घरी पोहोचलो. एका स्थानी माझ्या समस्त शक्ती अदृश्य रूपातल्या 2 दिव्य पादुका आकर्षित करीत असलेले जाणवले. त्या पलीकडे मला काही कळेना. श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद श्री दत्तात्रय श्री नृसिंह सरस्वती मूर्ती स्थापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, बेटा माधवा, तू दर्शन घेतलेले श्रीपाद श्रीवल्लभांच्या आजोबांचे घर जे त्यांचे जन्मस्थान आहे, त्या माझ्या मातुल गृहात तू पाहिलेल्या पादुका प्रतिष्ठापित होतील. माझ्या सुवर्ण फक्त माझ्या धर्मबद्ध कार्यक्रमाप्रमाणेच प्रतिष्ठित होतील. तू बसलेल्या व ध्यान केलेल्या ठिकाणी परमेश्वराची 10व्या 11व्या अवस्थेतील श्रीपाद श्रीवल्लभ शक्तिस्वरूप व 12व्या अवस्थेतील श्री दत्तात्रय शक्तिस्वरूप मूर्ती दिसतील. त्यानंतर त्या क्षेत्रात बऱ्याच लीला घडणार आहेत. एवढे बोलून पळणीस्वामी थोडा वेळ मौन राहिले. नंतर त्यांनी गुहेजवळ गाडलेल्या 18 वर्षांच्या नवयुवकाचे शव बाहेर काढायला सांगितले. शव बाहेर काढल्यानंतर ते प्रणवोच्चार करू लागले. इतक्यात श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा घोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा व्याघ्र रूपातच तिथे आले. श्री पळणीस्वामींनी त्या नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. पळणीस्वामींचे रुद्रजीर्ण शरीर नदीत विसर्जित करण्यासाठी व्याघ्रेश्वर घेऊन गेला. नवीन शरीरात प्रविष्ट झालेले पळणीस्वामी म्हणाले, आता तुम्ही दोघेही इथून निघून जा. बेटा माधवा, तू तुझ्या विचित्रपूरला जा. तू सूक्ष्म रूपाने पिठिकापुरमच्या पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस. या जन्मापुरते तुला इतकेच पुरे. बेटा शंकरा, तू तिरुपती पुण्यक्षेत्री जा. तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाचा लाभ मिळो. त्यांचा आशीर्वाद घेऊन माधव विचित्रपुराकडे व मी तिरुपतीकडे निघालो. खरोखर श्रीपादांच्या लीला अनंत आहेत हेच खरे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.